सगळ्या शिक्षकांना इथे घेऊन आलाय, काय उद्देशात कसा हा कार्यक्रम आला? खऱ्या अर्थाने ज्या शिक्षकाने अनेक पिढ्या घडवल्या, आमच्यासारखे राजकारणी असू, समाजकार्यातले असू किंवा व्यावसायिक असू, अधिकारी असू किंवा अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे घडवण्याचं काम आमच्या प्राथमिक शिक्षकांनी केलं. खऱ्या अर्थाने मातीचे गोळे घडवण्याचं काम करणारा जो शिक्षक असतो तो म्हणजे प्राथमिक, जो बालवाडीपासून शिक्षण देतो. त्या शिक्षकांच्या ऋणातून आपण त्या ठिकाणी उतराई होण्यासाठी हा एक छोटासा प्रयोग केला. माझ्या मतदारसंघातील अनेक शिक्षकांची मागणी होती की आम्हाला एकदा दिल्ली वारी झाली पाहिजे. त्यामुळे मी एक 5 दिवसाचा रूट त्यांचा दिल्ली वारीसाठी केलेला आहे. त्यामध्ये त्यांना अनेक संसद पाहायची होती, संसदेमध्ये जो चालणारं कामकाज पाहायचं होतं, राष्ट्रपती भवन पाहायचं होतं आणि आदरणीय पवारसाहेबांना त्या ठिकाणी भेट घेणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. त्यामुळं आज हा दौरा आखलेला आहे. त्यामुळे एक समाधान वाटतं की आमच्या या सर्व शिक्षक मंडळींनी, यामध्ये 60 ते 85 वर्षापर्यंतची शिक्षक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ज्या पद्धतीनं संसदेमध्ये वातावरण आहे, काल विरोधी पक्षालाही बोलू दिलं नाही, आज सर्व विरोधी पक्ष हे एकवटलेले आहेत आणि त्यांनी आज तुम्ही कसं भावना आहे? आई वडील तुमचे देखील वडील देखील शिक्षक होते, त्यांचं नाव ज्ञानदेव आहे, त्यांनी देखील ज्ञान देण्याचं काम केलं आणि मुलगा नंतर खासदार होतो आणि तो इथे सर्व शिक्षकांना घेऊन येतो. कसा हा क्षण आहे? कारण शिक्षकांची परंपरा आहे आमच्या कुटुंबात आहे. माझे वडील सुद्धा प्राथमिक शिक्षक होते आणि जनरली हे बहुतांशी शिक्षक त्यांच्याबरोबर काम करणारे शिक्षक आहे. त्यामुळं एक वेगळं समाधान वाटतं आणि या ठिकाणच्या प्रत्येकाला शिक्षकाला एक भावना आहे की निलेश लंके खासदार नसून तो एक आमचा मुलगा आहे, ही भावना प्रत्येक शिक्षकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे एक आनंदच वेगळा या ठिकाणी पाहायला मिळतो. संसदेमध्ये विरोधी पक्षाला बोलू देत नाही. काल खुद्द राहुल गांधी आरोप लावला, आज संसदेत कामकाज होत नाहीये. कशा पद्धतीने सत्ताधारी पक्ष विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करतोय? शेवट सत्तेचा गैरवापर या ठिकाणी पाहायला मिळतो. कारण सत्ता ज्यांच्याकडे त्यांनी विरोधकांचं ऐकून घेतलं पाहिजे आणि विरोधकाचं ऐकून त्यामध्ये शंका निरसन केलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. पण विरोधकाचं कुठलं ऐकूनच घ्यायचं नाही, ही भावना या सरकारमध्ये पाहायला मिळत आहे. माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहे, आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणाले मी का राजीनामा द्यावा? राजीनामा देण्याचं कारण काय? माझं अकाउंट नाही आहे, मी रमी नाही खेळलो, दिसत आहे रमी खेळत आहे ते विधान भवनामध्ये. त्यांची एवढी हेकीखोरी का वाढली? शेवट ऑनलाईन रमी खेळताना आपण त्यांचा कॅमेरा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन रमी असू, या वेगवेगळ्या माध्यमातून अनेकांचे संसार बर्बाद झाले, अनेक तरुणांना फाशी घेण्याची वेळ आली आणि जर राज्यातले जबाबदार मंत्री जर अशा पद्धतीने रमी खेळत असेल ते चुकीचं आहे. त्यामुळं आणि या सगळ्यात महत्त्वाचं राज्याच्या तुम्ही अधिवेशनाच्या कालखंडामध्ये पाहिलं असेल की विकासापेक्षा चुकीच्या गोष्टीला जास्त महत्त्व देण्यात आलं. राज्याच्या विधिमंडळामध्ये ज्या ठिकाणी कायदा केला जातो त्या ठिकाणी अनेक महत्त्वाचे निर्णय होतात, त्या कायदेमंडळात सुद्धा त्या ठिकाणी मारामाऱ्या झालेल्या आहेत. नंतरच्या कालखंडामध्ये काही मंत्री महोदयांना, काही राजकीय नेते मंडळींना विशिष्ट मागणीच्या संदर्भात संघटना त्या ठिकाणी गेल्या असताना, विशेष करून छावा संघटना, त्या छावा संघटनेच्या अध्यक्षाला सुद्धा अमानुषपणे मारहाण केलेली आहे. त्यामुळे राज्य सरकार विकासापेक्षा चुकीच्या गोष्टीला जास्त बळ देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कृषी मंत्री असे म्हणतात की मी कुठं विनयभंग केला, मी कुठं चोरी केली, मी राजीनामा का द्यावा? शेवट आपण ज्या पद्धतीने चुकीचं केलंय हे जनतेसमोर मान्य केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं राजीनामा देणं न देणं ही गोष्ट नंतरची आहे, पण आपली चूक मान्य करण्याची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे, ती सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांनी या अगोदर आपण पाहिलं असं की शरद पवार सारख्या व्यक्तीचा कृषी मंत्री म्हणून महाराष्ट्राला असो देशाला एक वेगळं वलय मिळालं. पण अलीकडच्या काळामध्ये दादा भुसे, अब्दुल सत्तार, धनंजय मुंडे ही अशी नावं आहेत की त्यांच्यावरती सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अब्दुल सत्तार याच्या अगोदर कृषी मंत्री होते. महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचा आहे असं सातत्यानं फक्त तोंडातून बोललं जातं, मात्र वस्तुस्थिती पाहिली तर स्वतः कृषी मंत्री म्हणतात की मला निधीच नाही आहे. तुम्ही पाहिलं असेल आपल्या महाराष्ट्राला एक कृषीची त्या ठिकाणी
कृषीमध्ये काम करणारे आदरणीय पवार साहेब ज्यावेळेस देशाचे कृषी मंत्री होते, त्यामुळे इतका अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे एका वेळेस 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी माझ्या शेतकऱ्यांसाठी दिलेली होती. अनेक महत्त्वाचे निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतले आणि राज्यामध्ये पाहिलं असेल तर एकदम उदासीनता आहे. अरे जो शेतकरी माझा बळीराजा आहे, जो शेतकरी माझा सर्वांचा अन्नदाता आहे, त्या शेतकऱ्यांच्या हिताचा कुठलाही निर्णय राज्य सरकारकडून घेतला जात नाही. फक्त एक मंत्रिपद एखादं मिरवण्यासाठी वापरलं जातं हे आपण राज्यामध्ये पाहत आहोत. सर्वात महत्त्वाचा शेतकरी जर सुखी झाला, समाधानी झाला तर माझा देश सुखी होणार आहे. आणि तोच शेतकरी आज उपासमारीची वेळ आलेली, त्याच शेतकऱ्याला आज अनेक वेळा आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे, आपण हे पाहत आहे. सर, एक वेगळा प्रश्न आहे. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीश धनखड संसदेचं कामकाज सुरू असताना राजीनामा देणारे पहिले उपराष्ट्रपती आहेत. ही देशातील पहिली घटना आहे की अधिवेशनाचा पहिला दिवस आणि पहिला दिवसामध्ये सुद्धा ते चेअरवर बसले होते, खुर्चीवर बसले होते आणि संध्याकाळी न्यूजवर बातमी आपण पाहिली तर उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिला. ही गोष्ट देशासाठी एकदम शॉकेबल गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं पण त्यामागं कारण त्यांनी आरोग्याचं कारण दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण ज्याला आरोग्याचं ज्यांचं कारण असलं तर ते काल चेअरवर बसलेच नसते. यामध्ये वेगवेगळे तर्कवितर्क सुद्धा काढले जात आहे, पण आम्हाला त्यामधली पूर्णतः माहिती नसल्यामुळं मीडियासमोर बोलणं योग्य नाही. जगदीश धनखड यांचं वय 74 वर्ष होतं. अलीकडच्या काळात अनेकांना अशा आजार होतात आणि ते भाजपने 75 वर्षाची आड घातलेली आहे. तर 75 वर्ष वयोगट झालेल्यांनी खरोखर निवृत्त व्हायला पाहिजे का, असं तुमचं काय मत आहे? सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक पक्षाचा एक निर्णय असतो. त्या पक्षाने जर 75 वर्षाचा निर्णय केला असेल तर तो त्या पक्षाच्या नेतेमंडळीने मान्य केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक पक्षाचा निर्णय असतो. राजकारणाच्या कुठं लिहिलेलं नाही की तुमचं इतकंच वय पाहिजे, तेवढं वय पाहिजे. मी आता संसदेमध्ये आदरणीय पवार साहेबांबरोबर जात असताना देवीगौडा साहेब संसदेत येताना मी आता पाहिलं. ते सुद्धा राज्यसभेचे खासदार म्हणून आपण पाहतो. त्यांचं 90-92 काहीतरी वय सुद्धा आहे. शेवट काम करणाऱ्या माणसाची कुशलता महत्त्वाची असते वयापेक्षा. आज पाहिलं असं आमच्या 80-85 वर्षाचे शिक्षक एकदम तत्पर आहेत. म्हणजे 30-35 वर्षाच्या मुलाला लाजवताना असं काम हे आमचे शिक्षक मंडळी करत आहेत.